तर सुनीलच्या कवितेबद्दल बोलायचं म्हणजे तो शब्दच काळजातून येतो आणि काळजातून येणारे शब्द जास्त नसतात, ते थोडेच असतात आणि थोडेच असतात. सुनीलची कविता आस्वादताना मला कबीरही आठवत राहतात, मला तुकोबाराय पण आठवत. कबीर म्हणून गेले, बोली बोल अमोल है बोल सके तो बोल, बोली बोल अमोल है बोल सके तो बोल, पहले भीतर तोल ले फिर बाहर को बोल. आतमध्ये पूर्ण तोलून मोजून आलेले शब्द आहेत. तुकोबाराय म्हणून गेले, खोल ओले पडे ते पीक उत्तम, खोल ओले पडे ते पीक उत्तम, उथळाचा श्रम वाया जाईल. इथं उथळ काहीच नाही आहे. दोन बाजू आहेत सुनीलच्या शब्दांना, कवितेला. एक म्हणजे प्रखर आत्मानुभूती, हा तर आत्माच आहे त्याच्या कवितेचा, आता सांगितलंच नाही, आतून आलेलं आहे जीवनानुभव, प्रखर जीवनानुभव आहे, प्रखर आत्मानुभूती. पण तिथंच ते थांबत नाही. अभावग्रस्त अशा जगण्याच्या दुःखालाही ती प्रातिनिधिक असा शब्द देते. अशा दोन बाजू आहेत त्या कवितेच्या आणि हे वेदछेदक असं वैशिष्ट्य या कवितेचं. आणि म्हणूनच अभावातून गेलेल्या प्रत्येकाला खोलवर जाणवणारी अशी कविता. बऱ्याच ठिकाणी पापण्या नकळत ओल्या होत्या अभावातून गेलेल्या प्रत्येकाला. त्या संवेदनेला, अभावातून गेलेल्या संवेदनेला जिवंत करणारी कविता. भूक आहे, विठ्ठलने म्हटलंय, आधी भूक एका बाजूला आहे, आत्मसन्मानाची भूक दुसऱ्या बाजूला. ती आदिमाशी भूक भागवण्यासाठी त्याने रंग एकत्र केले. जमिनीपासून वर गेला, आकाशही बघितलं, आकाशातून जगही बघितलं, काय होत असेल ते रंग देताना वगैरे. असा उंच उंच त्या शिडीवरून खाली बघतोय, आकाशाकडे बघतोय, जमिनीकडे. तो जगण्याचा संघर्ष एकीकडे, ती आदिम भूक, आणि दुसरीकडे आत्मसन्मानाची भूक आहे. आणि ही आत्मसन्मानाची भूक या कवितेने भागवली आणि हे हा कवी मान्य करतो. बहुतेक कविता, बहुवंशी कविता या संग्रहातल्या कवितेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणार आहे. एका ठिकाणी कवी म्हणतोय, कधी कधी हात जोडून उभा राहिलो नाही कुणापुढे, कधी हात जोडून उभा राहिलो नाही कुणापुढे, ही श्रीमंती बहाल केली माझ्या कवितेने. आणि कितीतरी कविता, ज्या कवितांमधून त्यांनी कवितेबद्दलचं प्रेम, कवितेबद्दलची कृतज्ञता व्यक्त, त्या कवीला आत्मसन्मान मिळवून दिला. व्यक्त तर व्हायचं एक साधन, सृजनात्मक पातळीवर तो व्यक्त होतच गेला. आणि व्यक्त झाल्यामुळे दुःखातून ज्याला आपण कॅथार्सिस म्हणतो, एक विरेचन होतं, ते तर होतच गेलेलं आहे. त्याला एक बळ मिळत गेले, आतून बळ मिळत गेले. दुःख भोगण्याचं, संघर्ष भोगण्याचं, जगण्याचा संघर्ष भोगण्याचं ते तर मिळालेलंच आहे, पण आत्मसन्मान सुद्धा मिळाला. आणि म्हणून कवी कृतज्ञ आहे कवितेच्या प्रती. स्वतःला काव्य फकीर म्हणतो आणि हा काव्य फकीर झोळी घेऊन निघालेला आहे. प्रार्थना करतो की माझी झोळी फाटकी होऊ देऊ नको आणि दारोदार मी शब्दांची भीक मागणार आहे, मला शब्दांचं दान मिळू दे. शब्दांचं दान मागत फिरणारा कवी आहे. शब्दांचं दान म्हणजे शब्दशः घ्यायचं नाही आहे, त्याच्या अनुभवातून आलेले जी काही ती आत्मानुभूती आहे, जे काही ते जीवनानुभव आहेत, ते जीवनानुभव जसेच्या तसे सच्च, सच्च हा शब्द वापरला रवीने,
त्या सच्चेपणाने शब्दातून मांडण्यासाठी शब्दाचं दान आणि ते ते दान, ते पसायदान त्याच्या पदरात नियतीने निसर्गाने टाकलेलं आहे आणि म्हणून तो कृतज्ञ आहे. इतका कृतज्ञ आहे की तो म्हणतो माझ्या धमन्यातून रक्त वाहत नाही, कविता वाहते. आणि गमतीने पुढे म्हणतो माझा रक्तगट सुद्धा कविता प्लस आहे म्हणे. रक्तगट सुद्धा कविता प्लस, म्हणजे कवितेच्या कैफात जगतो. कैफ आहे कवितेचं आणि त्या कैफात जगत असताना तो संघर्ष लिलया झेलतोय. सगळा संघर्ष संपलेला नाही. त्यांनी सांगितलेलंच आहे माझी कविता करमणुकीची कविता कधीच होऊ शकत नाही, कारण हा जगण्या मरण्याचा संघर्ष, त्याचा स्वतःच्या जगण्याचा तो संघर्ष आहे. तोच संघर्ष कवितेतून आलेला आहे. पण निश्चितपणे त्याला या गोष्टी कवितेने दिलेल्या आहेत आणि ते तो मान्य करतो. बऱ्याच कविता आणि अतिशय वाचनीय झालेल्या आहेत या कविता ज्या कवितेवर आहेत, ज्यामध्ये त्यांनी कवितेविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. आणि म्हणून तो म्हणतो मला बहिणाबाईच्या जात्यातून निसटलेली ओळ जगायची आहे. हे त्याचं कवितेविषयीचं प्रेम, ही त्याची जाण आहे कवितेविषयीची. आता रवीने सांगितलं की साधी गोष्ट नाही आणि अस्सल जगण्यातून आलेली ही कवितेची जाण आहे. ती ऐरेगॅरेची जाण नाही आहे. ही शब्दफेक नाही नुसती, ही नुसती शब्दफेक मुळीच नाही. एक कविता आहे ह्याच्यामध्ये, त्या कवितेमध्ये त्याच्या कवीच्या कळत्या वयाच्या आधी जे काही अनुभव आले त्या अनुभवांचं वर्णन आहे. ती कविता तुम्ही जरूर वाचा. मी कधीच थांबलो नव्हतो. आणि तिथंच आपल्याला कळतं की या कवीला दोन गोष्टींची आस आहे. एक भूकत्राहच आहे, कारण तो कवी म्हणतो की ज्यावेळी खेळणं बिळणं आपण लपवत असतो दुसऱ्या मित्राने नेऊ नये म्हणून, त्या वयात भाकरी लपवावी लागते. आणि माय वाळलेल्या भाकरीचे तुकडे तव्यावर भाजून द्यायची. ते तुकडे खारीक खोबरं म्हणून खाल्लेले आहेत, त्या चवीने खाल्लेले आहेत. ही ती आदिमभूकता आहे. पण आत्मसन्मानाची ही आस आहे आणि ती आस त्या काळात लागलेली आहे, कळत्या वयाच्या आधी, जेव्हा कुत्र्यापेक्षाही विचित्र पद्धतीने लोकांनी वागवले. त्याचं वर्णन या कवितेत. पण रवीने सांगितल्याप्रमाणे तक्रार नाही त्याची, कुणाविषयीही तक्रार नाही, कारण करुणेने लदबदलेलं जगणं आहे. हा शब्द वापरलाय. बुद्धाची करुणा आहे त्याची आणि या करुणेने तो माणसाकडे बघतो. एक शब्द त्याने वापरलेला आहे, एक प्रार्थना आणखी आहे त्याची की मी माणसाळलेला आहे, मला माणसाळलेलाच राहू दे. माणुसकी वगैरे मोठे मोठे शब्द नाही आहेत. माणसाळलेला म्हणजे माणसाचं प्रेम आहे, माणसाविषयी प्रेम आहे आणि माणसाविषयी प्रेम आहे म्हणून ही कविता समष्टीची होते. ती आत्मानुभूतीची राहत नाही, फक्त समष्टीची होते, कारण तो माणसाला आपल्या दुःखामध्ये इतरांची दुःख सुद्धा तो बघू शकतो, समजू शकतो. जरी तो म्हणत असला की मला कोणी समजून घेऊ शकत नाही, पण त्याची कविता मात्र प्रत्येकाला समजू शकते, इतकी साधी आहे. आणि हे मोठेपण आहे, हे मोठेपण आहे. उगाचच बिनकामाचा प्रतिवाचा प्रतिकांचा इथे सोस नाही. कारण त्यांनी म्हटल्याप्रमाणे तो प्राध्यापक कदाचित बरं का माहिती नाही, प्रत्येक प्राध्यापकाला सोस असतोच असं नाही. अतिशय साध्या शब्दात लिहिणारे इथे बरेच कवी आहेत आणि हे मोठेपण असतं कवितेचं, हे मोठेपण असतं कवितेचं, ते त्याच्या कवितेत. आणि तो म्हणतो या कवितेमध्ये आणखी एक आहे, आणखी एक वैशिष्ट्य, ज्यांचे हात त्याच्या कवितेला त्याच्या जगण्याला लागलेले आहेत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. अशा बऱ्याच, मग आई असेल, आजी असेल, आजीवरच्या कविता तर अतिशय सुंदर. त्याच्या घरातले कुटुंबीय असतील. एका ठिकाणी बहुतेक ती कविता पत्नीला उद्देशून असेल असं मला वाटतं, ते माझं इंटरप्रिटेशन आहे. तो म्हणतो की श्वास विभक्त होऊ देऊ नकोस, कारण तिने काय केलंय, त्याचं काळीज पेटलेलं असताना अक्षरांची सावली कोरली त्याच्या काळी.
आणि म्हणून तो म्हणतो की तुझे श्वास माझ्यापासून विभक्त होऊ देऊ नकोस. माहिती आहे नाही माझा अर्थ वेगळा असू शकेल, पण मला ती कविता तशी वाटते. म्हणजे या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केलेली आहे त्यांनी, आणि या कृतज्ञता व्यक्त झालेल्या कविता ही अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. अशा 3 प्रकारच्या कविता मला जाणवल्या त्याच्यामध्ये. एक कवितेविषयीच्या कविता अतिशय सुरेख झालेल्या आहेत, कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सुंदर झालेल्या आहेत, आणि दुःख व्यक्त करणार. आणि मी फार भाष्य करणार नाही, मी ते सांगायला फक्त आता एकच गोष्ट सांगते. या कवितेतल्या काही ओळी वाचून दाखवणं मला आवश्यक वाटतं. मी कधीच थांबलो नव्हतो. 2 असूसले पण 2 प्रकारचं बघा. मी कधीच थांबलो नव्हतो, कुठेच कायमचा मोठा नव्हता. मी कधीच स्वप्न पाहिली नव्हती पोटभर भाकरीची, मला कधीच लाज वाटली नाही फुटलेल्या पाटीची आणि फाटलेल्या दप्तराची. ही या प्रतिमा आहेत. एक 2 प्रतिमा पूर्ण ह्याच्यामध्ये मला जाणवल्या. एक शाळा, मला फार आवडते ती कविता, आणि दुसरी हे शीर्षकाची उलट्या कडीची. शाळा हे असं प्रतीक आहे, शाळा त्याला मिळेल, पाठमोरी आहे शाळा त्याच्यापासून, अभावाचं प्रतीक आहे. पाठमोरी शाळा हे अभावाचं प्रतीक आहे. कुठलीही संधी मिळालेली नाहीये त्या व्यक्तीला. आणि उलट्या कडीचं ते तर त्यांनी स्वतःच त्याचं विशेष, काहीच सरळ नाही होणार. दाराची कडी तरी कशाला सरळ असते, ती उलटी. तसे ह्या साध्या साध्या प्रतिमा आहेत, कुणालाही कळाव्यात अशा प्रतिमा. कुठेही दुर्बोधता नाही, कारण अनुभवच व्यामिश्र नाही. अनुभवच असे अंतरंग पिळवटून आलेले असल्यामुळे अतिशय साध्या आणि सहज शब्दामध्ये ती व्यक्त होते. शब्दांचा सोस करावाच लागलेला नाहीये. कवीला शब्दांची अर्जमच करावी लागलेली नाहीये. शब्द आपोआप असे धावत आले आहेत आणि म्हणून साध्य. माझा सारेच लाड करायचे टरकलेले चड्डीत आणि बिनगुंड्यांच्या शर्टात. मला कधीच चटके भासू दिले नाही या रखरखत्या पोपाट्याने. मी कधीच रडलो नाही गरम विटांच्या चटक्यात. मी मातीशी इमान राखून पुढे निघालो. हा एक फार मोठा भाव आहे या कवितांचा, इमान. जी जी माणसं त्याच्या जीवनात आली आहेत कवीच्या, त्याच्याशी इमान आहे. मग माणसाने फसवले सुद्धा बरं का त्याला. असं नाही की गोड गोड माणसं मिळाली आहेत, बिलकुल नाही. जेव्हा संकट आलेली आहे तेव्हा एक प्रतिभा त्यांनी वापरली आहे. जसा काट टाकून साप वेगाने पळत जातो, संकट त्याच्यावरचे बघून त्याचे नातेवाईक त्याचे आप्त पळून गेलेले, तरीही कुणाविषयी विखारी भावना. मी मातीशी इमान राखून पुढे निघालो तेव्हा धुतल्या कब्बशा आणि टेबलही साफ केले. मी घासली भांडी थोडी आणि थोडी झाडांचीही सेवा केली. माझ्या पुढचं तर अक्षरशः शहरे प्रसंगावर असताना माझ्यात आणि त्यांच्या पुत्रात फरक केला नाही. त्यांना दोघांनाही एकाच ताटात वाढून दिले. कुणीतरी कुत्रे लाजले पण मी लाजलो नाही. काय वेदना असेल. आत्मसन्मानाची आस इथे निर्माण झाली आणि ती आस कवितेने पूर्ण केली. आणि म्हणून तो कवितेशी अत्यंत प्रामाणिक आहे. त्याचा कवितेशी असलेला हा प्रामाणिकपणा असाच राहावा, त्याने असंच लिहित राहावं आणि आमच्या पापण्या ओल्या कराव्यात. हे फार मोठं यश असतं कवितेचं. पापण्या ओल्या होतात अशा अनेक कविता आहेत जिथे हटकून पापण्या ओल्या होतात. ही कविता वाचताना अशीच कविता सुनीलने लिहावी हा आशीर्वाद त्याला देते. आणि हे अतिशय आनंदाच्या आणि देखण्या सोहळ्यामध्ये त्याने मला समाविष्ट करून घेतलं, त्याबद्दल त्याचे आभार मानते. थोडंसंच माझं मनोगत, हे 3च गोष्टी सांगितल्या, मी तुम्हाला जास्त काही सांगितलं नाही.